नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वारं आता मोठ्या जोरात वाहू लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मी आता शिंगणापूर पंचायत समिती त्या मतदारसंघामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणजे जवळ गेली 30 वर्षाहून अधिक काळ ते भाजपसाठी काम करतात. असे अमर जत्राटे साहेब आता माझ्यासोबत आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. साहेब, आपला अल्पशा परिचय करून द्यावा. सर्वांना जय श्रीराम. मी अमर मारुती जत्राटे, बालिंगात गाव माझं. हं. माझं शिक्षण BA झालेलं आहे. गेले 25 ते 30 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम ह्या परिसरामध्ये करत आहे. हं. शिंगणापूर पंचायत समितीसाठी माझी उमेदवारी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या युतीच्या माध्यमातून माझी या ठिकाणी मला उमेदवारी जाहीर झालेली आहे. अमरराव, तुम्ही गेली 30 वर्ष भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे. हो. अनेक आंदोलनं केलीत, अनेक सामाजिक उपक्रम तुम्ही राबवलेले आहेत. काय रस्त्यावरला कार्यकर्ता म्हणून तुमची या परिसरात ओळख आहे. तर प्रमुख आंदोलनं कोणती केलीत आतापर्यंत? गेले 25 वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा मी खांद्यावर घेतला. त्यावेळी मी एकदम लहान वयातच मी भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आलो. हं. माझे वडील कैलासवासी मारुतराव जत्राटे हे बालिंगी गावचे सरपंच होते, पोलीस पाटील होते. त्यामुळं राजकारणाचं बाळकडू घरातच असल्यामुळं मी त्या काळात बाबा देसाई, सुभाष ओरासाहेब, हं. जगो कुलकर्णी हं. या ज्येष्ठ नेत्यांच्या संपर्कात आलो. हं. त्याच्यानंतर माझा प्रवास राज्याचे मंत्री, उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि माझे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, जिल्ह्याचे आमचे भाजपचे दुसरे नेते आदरणीय धनंजय उर्फ मुन्ना माडिक साहेब, या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी आता पक्षात सक्रिय काम करण्याची वाटचाल सुरू आहे. मग या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणती महत्त्वाची आंदोलनं केली? पक्षाच्या माध्यमातून पूर्वीचा खडतर काळ होता सगळा. हो. या पट्ट्यामध्ये पूर्वी सगळं इतर पक्षांचं वारं होतं. हो. मग त्या काळात आम्ही भाजपचा भगवा झेंडा खांद्यावर घेणार. आम्ही या परिसरातला या 50 किलोमीटर मध्ये भगवा खांद्यावर घ्यायला लोक म्हणजे डगमगायची हं. की बाबा आता कसं काय. त्यामुळे आम्ही संघर्षाच्या काळात संघर्ष करण्यासाठीच नेतृत्व आमचं भारतीय जनता पार्टीचं तयार झालं. ते करत असताना आम्ही जी पक्षासाठी मोठी आंदोलने म्हणजे पूर्वी आम्ही 2006 ला मी ओरासाहेब बाबा देसाईंच्या माध्यमातून आम्ही चप्पल फेको आंदोलन वीज मंडळावर केलेलं होतं. हं. त्या आंदोलनामध्ये आमच्यावर केसेस झाल्या. हं. आम्हाला जेलमध्ये टाकलं. हो. त्याच्यानंतर दुसरं माझं दूध आंदोलन केलं आम्ही दूध दरवाढीसाठी. हं. रस्त्याची आंदोलन तर काय नेहमीचाच विषय असायचा आमचा. हो. त्याचप्रमाणे सगळ्यात मोठं आंदोलन म्हणजे कोल्हापूरवरती जो टोल लादलेला होता, टोल माफीचं जे सर्वात मोठं आंदोलन झालं. त्या आंदोलनाचं सुरुवात जिथून झाली त्या फुलेवाडी टोल नाक्यावर सुरुवात आम्हीच केली. तिथं पहिला टोल तुम्ही पहिला फोडला. टोल मी स्वतः फोडला. माझी तुम्हाला हो. फोटो वगैरे सोशल मीडियावर पण तुम्हाला हो. बघायला पत्रक वगैरे मिळतील तुम्हाला. ते उपलब्ध आहेत आपल्याकडे सगळं. अशा पद्धतीनं जनतेच्या हिताचं जी काही आंदोलन असतील त्या ठिकाणी आमचा कायम सहभाग माझा राहिलेला आहे. वा. आणि जनतेसाठी सदैव मी आज पण आहे, उद्या पण आणि भविष्यात पण रस्त्यावर संघर्ष करायची तयारी आहे. आता काय आमचं केंद्रात सरकार आमचं आहे, राज्यामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत. या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय सध्या इथं. तर या बऱ्याचशाच आंदोलनांचा मी साक्षीदार आहे, कारण मीच ती आंदोलनं कव्हर केलेली होती. तुमचं चप्पल फेक आंदोलन असू देत किंवा टोल फोडलेलं आंदोलन असू देत, तिथे कॅमेरा घेऊन मीच होतो. तर ही झाली आंदोलन. तर तुम्ही सामाजिक उपक्रम काय राबवले? सामाजिक उपक्रम राबवत असताना मी सध्या कात्यानी देवस्थान मंदिरला अध्यक्ष आहे. हं. त्या माध्यमातून तिथं आमचं मोठं दर अमावस्येला भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो. सामाजिक उपक्रम म्हणजे आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा घेणं, विविध ठिकाणी त्यांना प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीची कामं चालू असतात आपली हं. त्या परिसरामध्ये. या सामाजिक वाटचालीत तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य मिळालं किंवा कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं? सामाजिक वाटचालीमध्ये
आमचे नेते राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे खासदार आणि भाजप नेते धनंजय उर्फ मुन्ना माडिक साहेब, आमचे दुसरे नेते आदरणीय आमदार अमल माडिक साहेब, त्याचप्रमाणे आमचे नेते मार्गदर्शक आमचे राहुल भैया पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमचे महेश जाधव साहेब, नाथाजी पाटील जिल्हाध्यक्ष, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली माझे आता काम चालू आहे सर. आता ज्या शिंगणापूर मतदारसंघातून तुम्ही आता पंचायत समितीसाठी आता निवडणूक लढवत आहात, तर या मतदारसंघातील प्रमुख समस्या काय आहे? मतदारसंघात आपल्या शिंगणापूर पंचायत समिती मतदारसंघामध्ये बालिंगा, दोनवडे, नागदेवाडी आणि शिंगणापूर ही 4 गाव येतात. सध्या रस्ते, लाईट, गटर हे काही कॉमन प्रश्न आहेतच प्रत्येक गावामध्ये. आता कचऱ्याचा प्रश्न सर्वात मोठा आहे. मोठा आहे. आपण शिंगणापूरला जायचं झालं तर पहिल्यांदा कचऱ्याचे ढीग तिथं पडलेले असतात. हो. पहिल्या सुरुवातीला ते कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काय नियोजन करता येईल ते प्रामुख्यानं करायचं माझ्या डोक्यामध्ये आहे. बालिंगा, शिंगणापूर, नागदेवाडी, दोनवडी तशी ही शहराची उपनगरं झालेली आहेत. म्हणजे उपनगराला घासून असलेली एक ग्रामीण परिसर आहे. तर या परिसरामध्ये आता आमच्या कॉलन्यामध्ये प्रामुख्यानं कॉलन्यांची अवस्था एकदम गंभीर आहे. रस्त्याचा प्रश्न आहे तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात. लाईटचा अजून प्राथमिक कधी कुठं पोल नाही आहेत. त्याची व्यवस्था करायला लागेल. ती व्यवस्था करण्याचं माझं प्राथमिक सुविधा ज्या लागणार त्या सोडवण्याचा माझ्या प्रामुख्याने प्रयत्न असेल. आता अमरजी, पंचायत समिती सदस्य म्हणल्यानंतर रस्ते, लाईट, पाणी ह्या प्राथमिक सुविधा देणं हे गरजेचं आहेच. बरोबर आहे. मात्र याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडं तुमच्या प्रभागासाठी वेगळं असं काही विजन आहे का? हा, माझ्या प्रभागासाठी माझं विजन आहे. म्हणजे आता या परिसरामध्ये म्हणजे मतदारसंघाच्या व्यतिरिक्त मतदारसंघामध्ये तर मी काम करणारच, पण मतदारसंघाच्या परिसरात देखील लहान मुलांच्यासाठी संस्कार वर्ग आज गरज आहे. त्यानंतर तरुण मुलांच्यासाठी व्यायामशाळा, युपीएससी एमपीएससी केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणे, जेणेकरून बाबा आपल्या ग्रामीण भागातले होतकरू विद्यार्थी भविष्यात युपीएससी एमपीएससीच्या माध्यमातून चांगले अधिकारी बनावेत. यासाठी ते परीक्षा केंद्र मोफत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था मी चंद्रकांत दादांच्या माध्यमातून, मुन्ना साहेबांच्या माध्यमातून, राहुल भाई यांच्या सहकार्यातून हे करायचं माझं विजन आहे. तर या मुलाखतीच्या निमित्तानं मतदारसंघातील नागरिकांना किंवा मतदारांना काय सांगाल? या मुलाखतीच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की आज आमचं केंद्रामध्ये सरकार आहे, आज आमचं राज्यामध्ये सरकार आहे. राज्यामधल्या सरकारनं लाडक्या बहिणींच्या साठी एक चांगली योजना आणलेली आहे. ती अत्यंत महिलांना एक आधार देणारी योजना आहे. त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये आम्ही विकासाची केंद्र आणि राज्य सरकारनं भरपूर कामं केलेली आहेत. जसे की पीएम घर योजना, पीएम सूर्य घर योजना, मोफत लाईट, त्याचप्रमाणे शेतकरी सन्मान योजना, ही शेतकऱ्यांना बाबा त्यांचं किमान खत लागवड राहू द्यात, पण त्यांचा इतर खर्च तर एखादं कीटकनाशकाची व्यवस्था तर व्हावी, अशा पद्धतीनं केंद्राचं आणि राज्याचं अनुदान कायम शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट येत आहे. अशा पद्धतीने ज्या केंद्राच्या राज्याच्या योजना आहेत त्या घरोघरी पोहोचवणं, लाडक्या बहिणींच्यासाठी बचत गटाच्या त्यांच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून त्यांना रोजगार निर्मितीसाठी जे काही करता येईल बाबा, छोटे छोटे उद्योग उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मतदारांना काय आव्हान करा? एवढंच आवाहन करेन की गेले मी 25 ते 30 वर्ष या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीशी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि गेल्या 25 वर्षानंतर आता मला पुन्हा मी 2 इलेक्शन या मतदारसंघातून लढलेलं आहे. ही माझी 3री इलेक्शन आहे. तर लोकांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला या ठिकाणी आपला सेवक म्हणून काम करण्याची संधी द्यावी, एवढं मी आवाहन सर्व मतदार बंधू भगिनींना, तरुणांना, माझ्या लाडक्या बहिणींना सर्वांना करेन. निवडणुकीच्या घाई गडबडीत वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.